माणगावमधील हे ठिकाण तुम्ही पाहिलंय का? निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं, शांततेने न्याहाळलेलं हे ठिकाण आहे हरवंडी गावातील शांतिनिवास रुद्राश्रम। जिथं आयुष्याच्या उत्तरार्धातही माणसांना मायेचा आधार मिळतो। इथलं साईबाबाचं मंदिर तर आमच्यासाठी प्रतिशिर्डीच। चला या सुंदर ठिकाणास भेट देऊया। तर नमस्कार मित्रांनो, मी साई लिंगावले स्वागत करतो तुमचं माझ्या YouTube चॅनलवर, ज्याचं नाव आहे मराठी यात्रेगण। आणि आज आपण चाललो आहोत हरवंडी गावाच्या आधी जे साईबाबाचं मंदिर आहे आणि रुद्राश्रम आहे ते पाहायला जाणार आहोत। माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल तर हरवंडी गावचं प्राचीन शिव मंदिर दाखवलं तुम्हाला, आणि यामध्ये तुम्हाला ते मंदिर सुद्धा दाखवलं होतं। आता माझ्या मागे तुम्ही बघू शकताय माझं गाव धामणी आहे आणि रायगड रोपवेकडे जाणाऱ्या मार्गावर आता मी आहे, आणि त्याच वाटेवर आपल्याला पुढे साईबाबाचं मंदिर आहे, मी तुम्हाला दाखवतो। मस्त इकडे आता सनसेट सुद्धा झाला, माझ्या मागे बघू शकता। चला, गावाकडची संध्याकाळ वेगळी आणि खास असते, म्हणून मंदिराकडे संध्याकाळी जायचं ठरवलंय। आमच्या गावापासून चालत 15 ते 20 मिनिटात या मंदिरापर्यंत पोहोचता येतं। निळसर आकाशात ढगांचे पुंजके तयार झालेत आणि त्यात ही नयनरम्य संध्याकाळ। तर मित्रांनो आता आपण त्या पुलावर पोहोचलोय, जो की आमच्या गावाला आणि हरवंडी गावाच्या मध्ये आहे। तुम्ही माझ्या मागे बघू शकता, इकडे तुम्हाला पहिल्या व्हिडिओ मध्ये सुद्धा मी दाखवलेलं आहे। ही वरून जी येते ती आमची नदी वाहत येते आणि या पुलाच्या इकडून कालपर्यंत असा इथं प्रवाह जातो। त्या पुलापर्यंत पोहोचले। आता पुलाच्या थोडंच वर साईबाबाचं मंदिर आणि तो आश्रम आहे। पुलापासून फक्त 1 ते 2 मिनिटं चालल्यानंतर मंदिराचा कळस आपल्या नजरेस पडतो। मित्रांनो फायनली आपण पोहोचलोय। माझ्या तुम्ही मागे बघू शकता साईबाबाचं मंदिर आणि रुद्राश्रम। आता आपण आतमध्ये जाऊया आणि तुम्हाला मी दाखवतो मंदिर आणि रुद्राश्रम देखील दाखवतो। चला, निजामपूर मार्गे किल्ले रायगडकडे जाणाऱ्या रस्त्यालगतच हे शांतिनिवास रुद्राश्रम आणि साईबाबाचं मंदिर आहे। तुम्ही रायगडकडे जात असताना तुमच्याकडे जर वेळ असेल तर नक्की या मंदिराला भेट द्या। तर मित्रांनो गेट मधून एंट्री केल्यावर राईट साईडला आपल्याला साईबाबाचं मंदिर आतमध्ये दर्शन घेऊया आणि पुढे आश्रम आहे, आपण पुढे सुद्धा जाऊया, पहिलं दर्शन घेऊया। चला, मंदिराचं सभामंडप भलं मोठं आणि प्रशस्त आहे। दरवाजातून आतमध्ये आल्यावर तुम्हाला जणू शिर्डीतच आलोय असा भास होईल, कारण इथे हुबेहूब शिर्डीची प्रतिकृती बनवली आहे।
मित्रांनो, बघितलं तुम्ही आता साईबाबाचं मंदिर तुम्हाला दाखवलं आणि त्याच्या मागे त्याच्या समोरच बरोबर अशी प्रशस्त अशी जागा सुद्धा. आता आपण आतमध्ये वृद्धाश्रमकडे जाणार आहोत, तुम्हाला मी दाखवतो. चला. दर्शन घेतल्यावर थोडे पुढे उजव्या बाजूला आश्रमाकडे जाण्याचा गेट आहे. तर मित्रांनो, आता आपण आश्रम मध्ये प्रवेश केला आणि आश्रम मध्ये प्रवेश केल्या आपल्या डाव्या बाजूला इकडे मला मोठा असा फलक दिसतोय, त्याच्यावर शांतीनिवास वृद्धाश्रमचे नियम लिहिले सर्व. मी तुम्हाला जवळून दाखवतो, व्हिडिओ पॉज करून नक्की वाचा. नमस्कार मावशी. आश्रमात अजून कोण राहायला नाही ना? तुम्ही काय इथेच असा राहायला? हेच आता काम आहेत, मी धामणीतच आहे आम्ही. तर मित्रांनो, या आश्रम मध्ये अजून कोणी राहण्यासाठी तर नाही आले, पण कामगार लोक आहेत. आता या मावशी सुद्धा तिथे काम करतात आणि अजून दोघं तिघं आहेत कामगार वगैरे, तर येतात ती लोक. सध्या मावशी या सध्या इथे एकट्याच आहेत. इथल्या रूम वगैरे व्यवस्थित आणि जागा देखील प्रशस्त आहे, परंतु सध्या तरी आश्रम मध्ये राहण्यासाठी माणसे आली नाहीत. तर मित्रांनो, माझ्या मागे तुम्ही बघू शकता आश्रमात येण्याची एंट्री आणि ज्या चारी बाजूनी अशा राहण्यासाठी रूम आहेत, भरपूर आहेत. तुम्ही बघू शकता. पूर्ण चारी बाजूने असे रूम आहे आणि मध्ये अशी जागा आहे भरपूर. आता सध्या इथे कोण राहायला वगैरे नाही, त्यामुळे इकडचं गवत सुद्धा वाढले नाही. तर गवत नसेल तर खूप जागा अशी खूप सुंदर आहे इथले आणि वातावरण देखील खूप सुंदर आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेअर सुद्धा करा. आणि आपल्या चॅनलवर असेच माणगावमधील नवनवीन व्हिडिओ मला पाहायला मिळतील, त्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका धमाकेदार व्हिडिओमध्ये. धन्यवाद.